की चिंचवड पिंपरी या एरियातील सर्वात सुंदर 7-8 वर्ष झाले आपला स्टॉल. हा एक सर्वात मोठा स्टॉल आहे. सर्व जसं पाहिजे कस्टमरला तसं कस्टमाइज करून दिली जाते. प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स आहेत. तेव्हा आपलं त्याच्यामध्ये जो सेक्शन आहे हा पूर्ण पीओपी आहे ना? पीओपी आहे सर. ओके. आणि तुकाराम महाराज इको फ्रेंडलीला पण ड्रेपरी होते. इथे बुक पण दिसते, लेबल दिसतात. आता ही जी मूर्ती आहे खूप ट्रेंडिंग आहे यावेळी. लागणार आहे, कधी स्टॉल लागणार आहे, कारण मग खूप सुंदर मूर्ती आहे. जसं आता हा लालबागचा राजा पण जे काही नवीन नवीन मॉडेल्स आलेले आहेत ते पण आपल्या इंस्टाग्रामला लागतात. त्याच्यासाठी पण आपल्याकडे खूप सारे कलर ऑप्शन आहेत. लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉल. नमस्कार मित्रांनो, पुणे गणेश उत्सव आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, खूप लोकांनी कमेंट केला होता की चिंचवड पिंपरी या एरियातील सर्वात सुंदर गणपती बाप्पाचा स्टॉल दाखवा. तर आज मी आलो लॉर्ड गणेशा गणपती मूर्ती स्टॉल, जो की आहे मोरया गोसावी मंदिराच्या एरियामध्ये. यांचा गुगल लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर मी मेन्शन केला आहे. तिकडे जाऊया, कारण यांच्याकडे खूप सुंदर मूर्त्या भेटल्यात असं आम्ही ऐकलंय. आणि हा खूप मोठा स्टॉल आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तिथे आतमध्ये खूप लांबपर्यंत आणि खूप जास्त मूर्त्या आहेत. तर आपल्यासोबत सानिका मॅम आहेत. मॅम नमस्कार. लॉर्ड गणेशा खूप ऐकलं होतं, आज पहिल्यांदा इकडे आलो आम्ही. तर किती वर्षापासून आहे आपला स्टॉल? आपलं 2017 पासून आहे, म्हणजे 7-8 वर्ष झाले आपला स्टॉल इथे आहे. ओके. आणि म्हणजे आपल्याकडे कुठल्या म्हणजे पीओपी असतात मूर्त्या का फक्त इको फ्रेंडली असतात? नाही, आपल्याकडे पीओपी आणि शाडू माती या दोन्ही मूर्त्या असतात. पीओपीच्या साधारण आपल्याकडे एक 500 ते 550 मूर्त्या असतात. ओके. आणि शाडूच्या सुद्धा 150 ते 200 मूर्त्या असतात आपल्याकडे. जवळपास 600-700 मूर्त्या असतात. 600-700 मूर्त्या असतात आपल्या स्टॉलला. मस्तच. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो ना, हा एक सर्वात मोठा स्टॉल आहे आणि सर्व प्रकारचे गणपती बघायला भेटतात. म्हणजे आपल्याकडे मॅम किती टाईपचे म्हणजे व्हरायटीज किती आहेत? व्हरायटीज आपल्याकडे 120 ते 130 पर्यंत व्हरायटीज आहेत. आणि प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला एक 9-10 कलर दिसणार. ओके. बॉडी टोन मध्ये 2 ते 3 कलर आहेत आपल्याकडे. आणि पितांबर आणि शेल्याचे आपल्याकडे 9 ते 10 कलर आहेत. ओके. जसं मला मागे दिसतोय की आपल्याकडे ड्रेपरी वगैरे होती. हो, आपल्याकडे जसं पाहिजे कस्टमरला तसं कस्टमाइज करून दिली जाते मूर्ती. म्हणजे कोणाला फेटा लागला तर फक्त फेटा, मग त्याच्यामध्ये फेटामध्ये पण खूप सारे टाइप्स आहेत. जर स्टोन वर्क लागलं तर स्टोन वर्क देतो आपण, किंवा मग धोतर शेला वगैरे घालून हवं असेल तर त्याचे पण त्याचे कस्टमाइज पूर्ण कस्टमाइज करून देतो. कोणी इंस्टाग्राम वरनं फोटो दाखवून, बरोबर, आजकाल खूप ट्रेंड चालू आहे, त्याच्यामुळे आपण तसं पण कस्टमाइज करून देतो. पण त्याचे चार्जेस थोडे एक्स्ट्रा असतात त्याचे. बरोबर. पण मित्रांनो, बघू शकता इकडे तुम्हाला वॉक अराउंड देतो. खूप सुंदर मूर्त्या आहेत. मॅम आपल्याकडे आता किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत? तुम्ही पाहू शकता आपल्याकडे 6 इंचापासून ओके ते 4 फुटापर्यंत मूर्त्या आहेत आपल्याकडे. म्हणजे ज्या मंडळाला वगैरे युज होतात, राईट, तशा मूर्त्या आहेत आपल्याकडे 4 मंडळाच्या लोकांसाठी आपल्याकडे मिळणार ऑप्शन. हो, राईट. तर मित्रांनो, बघू शकता इकडे आता जसं 6 इंचापासून मूर्त्या आहेत आणि यांची फिनिशिंग बघा, कलरिंग बघा, खूप सुंदर. म्हणजे आता एवढ्या छोट्या मूर्तींना जर एवढी चांगली फिनिशिंग आहे तर खूप चांगली गोष्ट असते, कारण की साधारणतः अशा छोट्या मूर्त्यांना डिटेलिंग वर्क तेवढं होत नाही. राईट. आता बघू शकता इकडे पण खूप सुंदर मूर्त्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कमेंट केलं होतं की 1 फुटामध्ये आगरी कोळी पॅटर्न पाहिजे, तर इकडे अवेलेबल आहे. त्याच्यात ऑप्शन्स भेटतील ना? अजून ऑप्शन्स भेटतील. प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स आहेत ना? हो, परफेक्ट. मित्रांनो, ऑप्शन्स भेटणार आहे. इथे मूषकवरचा बाल गणेश ज्यांना हवा असेल, प्लस सुंदर असा पाळण्यात बसलेला बाल गणेश. आता मला इथे दिसतं की तुमच्याकडे बाल गणेश मध्ये पण आता हा एक बघा, ही एक सुंदर मूर्ती आहे जशी मोरावरची, आता सॉरी चंद्रावरची आहे. त्याच्यात मोठी साईज पण असेल भेटेल? हो, चंद्रामध्ये सेम मोठी मूर्ती पण आहे आपल्याकडे. आणि प्लस आम्ही लास्ट इयर मोठ्या मूर्तीला चंद्राच्या पूर्ण ड्रेसअप करून दिलं होतं, तर यावर्षी छोटा पण आपल्याकडे आलेला आहे. कोणाला ड्रेसअप मध्ये वगैरे पण हवा असेल तरी आपण देऊ शकतो. ओके, म्हणजे याला ड्रेपरी होऊ शकते. तर हे जे आहे ते आपल्या चॅनलवर बघायला भेटतील ना? आपलं जे इंस्टाग्राम हँडल आहे, इंस्टाग्राम आयडी वर सगळे आहे. ओके. मित्रांनो, यांचं इंस्टाग्राम हँडल मी मेन्शन केलं, ज्याच्यात तुम्हाला बघायला भेटतील. तर आणखी कुठले आहेत मॅम? हे पहा, आपल्याकडे आपला पुण्याचा सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपती आराध्य दैवत आपलं, त्याच्यामध्ये 6 इंचापासून 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत आपल्याकडे दगडूशेठ आहे. तसंच तुम्ही बघू शकता आपल्याकडे दगडूशेठची पण मूर्ती आहे. ही मूर्ती आपल्याकडे 2.5 फुटामध्ये आहे. आणि हा मुंबईचा फेमस चिंतामणी, ही मूर्ती पण आपल्याकडे 2.25-3 फुटामध्ये आहे. अशाच मध्ये आपल्याकडे 4 फुटामध्ये दगडूशेठ आहे, 3.5-4 फुटामध्ये पण मूर्त्या आहेत. राईट. मित्रांनो बघा, 6 इंच त्याची सुंदर फिनिशिंग आहे. इकडे मला वाटतं कमी ज्वेलरी हवी तर ही वाली, आणि ज्वेलरी मध्ये हवा असेल तर ही वाली. राईट. आणि मोठी हवी असेल तर इकडे परफेक्ट एकदम, म्हणजे ओरिजिनल मूर्ती आहे तशीच आपल्याकडे. आणि पुण्याचे तुळशीबाग, कसबा गणपती, राईट, शारदा गणपती,
आता शारदा गणपतीवरून आठवलं, ह्याला जर साडी ड्रेपरी करायची असेल हो करून भेटणार, फक्त आधी सांगावं लागतं. फक्त आधी सांगावं लागतं. राईट. तर मित्रांनो बघा, आता हा जो सेक्शन आहे हा पूर्ण पीओपी आहे ना? पीओपी आहे सर, हा Right. पूर्ण सेक्शन. तर वरती आता हे वरचे जे आहेत ते किती इंच आहेत? वरती जे आहेत ते 18-20 इंचाचे आहेत. ओके राईट. बघू शकता त्यात खूप सुंदर आहेत. आणि जसं इकडे आपल्याला म्हणजे विशाल शिंदे पॅटर्न ही आहे आपल्याला. विशाल शिंदे पॅटर्न आहे. ओके. तर मित्रांनो जर ओळखायचं असेल ओरिजिनल, तर बघा सोंडेवर थोडंसं एक लाइनिंग्स असतात, त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. हा विशाल शिंदे पॅटर्न आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. जसं आपण बघू शकतो मुंबईचा महाराजा आहे. आता इकडे शिवजींच्या रूपात चंद्रावरचा गणपती आहे. आता बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे इकडे. इकडे बघू शकता. आता हे शस्त्र वगैरे ह्याच्या सोबतच येणार. हो. ओके. आणि तुकाराम महाराज. परफेक्ट. तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर आहे. आता हे वाले जे हे पण पीओपी आहेत ना? हो, हे पण पीओपी आहेत. आता हे जी ड्रेपरी केली आपण, तर म्हणजे ह्याच्या आधी मूर्ती म्हणजे कुठला एक्झाम्पल आहे की ड्रेपरीच्या आधी कसं असतो नंतर कसं असतो मूर्ती म्हणजे? आहे ना, ही मूर्ती आहे. ओके. हा ड्रेसअप केल्यावर असा दिसतो आणि हीच मूर्ती विदाउट ड्रेसअप ही आहे. ओके. परफेक्ट. पीओपीची. आता हा आणखी एक प्रश्न. आता जसं आपण तुम्ही बोलला की इको फ्रेंडली पण आहेत, इको फ्रेंडली होईल ड्रेपरी? हो, इको फ्रेंडलीला पण ड्रेपरी होते. इथे केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. हे सगळे इको फ्रेंडली. ओके. हे इको फ्रेंडली आहेत मित्रांनो. खूप सुंदर मूर्ती आपण बघू शकता. याचे फिनिशिंग, डोळे किंवा मग जे ड्रेपरी करण्यात आली आहे एकदम बेस्ट. म्हणजे कोण बघितलं तर बोलणार नाही इको फ्रेंडली म्हणून. नाही बघणार, कारण की एवढी सुंदर आहेत आणि ह्याचं डिटेलिंग पण तेवढं केलेलं आहे. बेस्ट. तरी मॅम आता जसं गणपती अजून महिना बाकी आहे, तर किती तारखेपर्यंत जर सांगितलं तर लगेच ड्रेपरी करून भेटेल? हार्डली गणपती 7 तारखेला बसतात. 7 तारखेच्या आधी एक 3-4 दिवस आधीपर्यंत आम्ही घेतो कस्टमाइज. लवकरात लवकर यायला पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो व्हिडिओ बघताय तर लवकरात लवकर या इकडे, कारण की मूर्त्या खूप सुंदर आहेत आणि बरेचसे बुक पण दिसतात, लेबल दिसतात. आता ही जी मूर्ती आहे खूप ट्रेंडिंग आहे यावेळेस. हो, ट्रेंडिंग आणि बुक झालेली आहे. हो, बुक झाली. आणखी ऑप्शन आहे याच्यात? आणखी ऑप्शन नाही. जेवढे होते तेवढे सगळे बुक झालेले आहेत. ओके. सगळे बुक एकाच दिवशी सगळे बुक झालेले आहेत. क्या बात आहे मित्रांनो. खूप सुंदर मूर्ती, कारण ही मूर्ती ही ट्रेंडिंग आहे. ऑप्शन आहे तर लवकरात लवकर या, कारण इकडे मला आणखी एक दिसले की पुण्याच्या म्हणजे भारतातील सर्वात पहिला म्हणजे सार्वजनिक मंडळ ज्याचं नाव आहे भाऊसाहेब रंगारी, तोही आहे. हो. राईट. आता इकडे बघा जसं संपूर्ण विशाल शिंदे पॅटर्न झाले, मुंबई पॅटर्न झाले, खूप सुंदर आहेत. आणि तेवढंच सुंदर म्हणजे आता हे असे जसे धोत्राचे कलर आहेत तेही युनिक आहेत. आपल्याकडे मी सांगितलं तुम्हाला धोत्र म्हणजे पितांबरच्या कलर मध्ये आपल्याकडे 9 ते 10 कलर आहेत आपल्याकडे. ओके. तुम्हाला वेगवेगळे कलर भेटतात. जसं आता हा जांभूळ कलर म्हणतो आपण त्याला. राईट. हा एक त्यामध्ये लाईट शेड बघू शकता. खूप सुंदर आहेत. आणि एक उभा असलेला गणपती, ही आम्ही मूर्ती पहिल्यांदा पाहिली पुण्यात, कारण पुण्यात अशा मूर्त्या खूप कमी येतात. आणि लोकांना आवड आहे. तर मित्रांनो बघताय तर येऊन घेऊन जाऊ शकता. आता जसं मॅम बाहेरनं कोणी बघतंय त्यांना ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे काय तसं आहे आपल्याकडे? नाही, ऑनलाईन डिलिव्हरी तर देत नाही आपण. पण तुम्हाला जर तुम्ही बुक केलेली आहे, तुम्हाला आधी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे, तुम्हाला एक 10 दिवस म्हणजे 8 ते 10 दिवस आधी तुम्हाला घरपोच भेटू शकतो. 8 ते 10 दिवस पुण्यामध्ये. मित्रांनो इकडे बघा, आता जसं काही युनिक मूर्त्यांमध्ये जर हवे असेल तर इकडे गाई वासरूंसोबत बाल गणेश आहे. जसं मॅम बोललं होतं की छोटा चंद्रावरचा, पण इकडे मोठावाला आहे. राईट. आता एक जसं आपण बोलतो एक आसन गादी बोलतो त्याला, तोही मूर्ती आहे. म्हणजे एक पेशवाई पॅटर्न ही बोलण्यात येतं. इकडे नंदीवरचा बाल गणेश, पण त्याला शेषनाग दिलेला आहे. राईट. आता इकडे पण बघा खाली खूप सुंदर आहेत आणि कलर ऑप्शन्स पण आहेत जसं मॅमनी सांगितलं. परफेक्ट. आता इकडे बघा स्वामींमध्ये मोठी मूर्ती आहे. आता इको फ्रेंडली मधले कुठे आहेत म्हणजे आपल्याकडे? म्हणजे इको फ्रेंडली मध्ये अच्छा हे सगळे इको फ्रेंडली आहे. ओके. मित्रांनो फिनिशिंग एवढी बेस्ट आहे ना, मी स्वतः कन्फ्युज झालो की एक्झॅक्टली, कारण की मी विचार करत होतो इको फ्रेंडली कुठून स्टार्ट होतं. आता हे पण इको फ्रेंडली, पूर्ण इको फ्रेंडली आहे. राईट. आता बघा एक सिंपल एक्झाम्पल दाखवतो. ही मूर्ती बघा फिनिशिंग, हिची फिनिशिंग बघा. आणि इकडे पण ज्या मूर्त्या आहेत जसं आता आपण बघू शकता ह्यांची, म्हणजे मी तो बोलतो डिफरन्स सांगा आणि 500 रुपये घेऊन जा. राईट. तर खूप सुंदर मूर्त्या आहेत. आता बघू शकता ह्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत. बेस्ट. तर आता इको फ्रेंडली, आता समजा दरवर्षी आपला स्टॉल किती दिवस आधीपासून लागतो? कारण मला एवढं सुंदर मूर्त्या बघून आहे ना एक प्रश्न पडला की म्हणजे हार्डली आता ऑलरेडी बऱ्याचशा याच्यावर लेबल आहे. जसं इकडे बघू शकता इथेही लेबल आहे, बऱ्याचशा मूर्त्यांवर लेबल आहे. तर किती दिवस आधी आले तर लवकर म्हणजे ऑप्शन जास्त भेटेल? आपला 1-1.5 महिना आधी स्टॉल लागतो. ओके. कारण आपल्याला ड्रेसअपचं वर्क वगैरे, आणि आम्हाला कस्टमरचे पण कॉल येतात. आमचे जे रेग्युलर 7-8 वर्षापासूनचे जे कस्टमर आहेत ते आम्हाला कॉल करून विचारतात की कधी स्टॉल लागणार आहे. कारण मग त्यांना असं होतं की नंतर ऑप्शन नाही भेटत.
त्याच्यामुळे ते आधीच आधीच, right, एक्साइटमेंट right. मध्ये नाही, कॉल मला करतात. पण एक्साइटमेंट झाली म्हणून म्हणलं की यार एवढं बेस्ट मूर्ती आहे तर कधी यावं लागेल, कारण की असं आहे ना की आता बघा, आता ही जी आपण तिथे पाहिलेली ही सेम पीओपी मध्ये आहे ओके आणि ही मूर्ती विदाउट ड्रेसअप सेकंड नंबरची आहे. ओके, ही वाली हो, लुक चेंज म्हणजे ते कोण ओळखणार नाही. जबरदस्त ड्रेपरी बघा मित्रांनो. आणि जसं हे पॅटर्न आम्ही फक्त मुंबईमध्ये पाहिले होते, की जे काय जे आपण काय म्हणतो त्याला, की पाटाला जे Fur. फर लावतो, हो. राईट. जबरदस्त. आता आणि हे सगळं काम कुठे चालतं म्हणजे आपलं, हे काम आपण इथेच करतो शॉप मध्ये आतमध्ये. हो, राईट. तर इकडे बघा मित्रांनो, इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत. जसं आता हा लालबागचा राजा पण मेटॅलिक कलर. हो. हा मार्बल फिनिशिंग मध्ये आहे, शाडू मातीमध्ये आहे. ओके, शाडू माती. शाडू मातीमध्ये आहे, मार्बल फिनिशिंग आहे. मार्बल फिनिश आहे, एक्झॅक्टली सेम आपला जसा लालबागचा राजा आहे तशी ही मूर्ती आहे. खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर वेल्वेटचं ड्रेपरी केलेली आहे. इकडे पण बघा वरती महादेववरचा बालगणेश, म्हणजे बालगणेश ज्यांना हवे त्यांनी इथे पटकन यावं. हो, राईट, बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत. ड्रेपरी बघता येईल. हो. Yes. आणि ही मूर्ती आहे ना इकडे, ही पण बुक आहे. नाही, ह्या पीओबीच्या आहेत. ओके यातल्या काही बुक्ड आहेत, ज्याच्यामध्ये टॅग आहेत त्या बुक्ड आहेत. ओके, आता जसं हे हिच्यावर टॅग आहेच. हो, ही बुक आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही तो शेंद्री कलर Right, मध्ये right, right. बघितला. हा, हा. हा सध्या ट्रेंडिंग बरोबर. जो चालू आहे गणपती, तर ही तो बुक झाली. बुक झालेली आहे. ओके, तर मित्रांनो इकडे बघा ही एक मूर्ती आहे, ही पण पीओपी. पीओपी आहे. आणि जसं चंद्रावरचा बोललेला आहे तो हा इकडे आहे. आणि लालबाग विदाउट बॅकग्राऊंड पाहिजे तर ही वाली मूर्ती आहे. राईट, आपल्याकडे छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत ड्रेसअप करून भेटतं. हे Okay. बघा, आता म्हणजे ही जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते Right. तसं आपण करून म्हणजे देतो. फोटो दाखवला तशी बनवून भेटेल. हो. राईट. हे बघा. आता बघा म्हणजे मित्रांनो ही पण मूर्ती खूप सुंदर आहे आणि बुक पण झालेली आहे. त्यातली एक ऑप्शन आहे लवकरात लवकर आहे, कारण इकडे बघा जसं हे. आणि मी आता एक डायमंड वर्कवालाही पाहिला होता, जसं हा इकडे आपला डायमंड वर्क होतं ना इकडे. हो. राईट, तर बघू शकता ही जी मूर्ती आहे. शाडू मातीमध्ये आहे. ओके, ही शाडू मातीमध्ये. हो, बेस्ट. आता ह्याला आणखी जे असं मुकुटाला पण डायमंड वर्क. हो. ते तेवढंच का केलेलं आहे, काही हा. कस्टमरला आवडतं, काहींना आवडत नाही. त्याच्यामुळे आम्हाला जसं सोबर, सिंपल अँड सोबर वाटेल बरोबर. तेवढं आम्ही करतो. मग त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स अजून कस्टमरला लागेल तसं आम्ही करून होऊन जाईल. देतो. मित्रांनो खूप चांगली माहिती मिळेल, कारण एक कस्टमाइज ड्रेपरी तुम्हाला भेटणार आहे आणि तुमच्या चॉईस नुसार भेटणार आहे. आणि मूर्तीही तेवढा सुंदर आहे, म्हणजे जर तुम्ही ड्रेपरी करताय तर तेवढा सुंदर मूर्ती हवी असते तुम्हाला. ड्रेपरी सेक्शन बघूया. हो, Yes. ड्रेपरी सेक्शन दाखवते मी मित्रांनो, तुम्हाला. बघा आता मी तुम्हाला इकडे यांचा ड्रेपरी सेक्शन आहे तो दाखवतो. आता जसं इकडे संपूर्ण काम इकडे चालू असतं. संपूर्ण काम इथेच चालू असतं. ओके, राईट. आणि म्हणजे येऊन चेक करायचं असेल कोणाला येऊन चेक करू. हो, येऊन चेक करू शकतात. आता ही मूर्ती ओके बुकिंग नंतर, बुक केल्यानंतर त्यांनी असं ड्रेसअप सांगितलं होतं. ओके, मग परत त्या येतात आणि बघून जातात. जे बरोबर. काय नाही, कारण की गणपती मी काय विचारलं माहिती का, एक गणपती बुक केल्यानंतर रोज जाऊन बघायची आवड असते. हो, हो. राईट, तर त्यामुळे ते खूप सुंदर आहे. आता जसं ही एक मूर्ती हिचं ड्रेपरी सुरू आहे, बट ही ड्रेपरी झाल्यावर आपल्या पेजवर बघायला भेटेल. हो, आपल्या पेजवर बघायला इंस्टाग्राम भेटेल. हँडलवर अपडेट्स असतात ना नेहमी. हो, नेहमी अपडेट असतात. जे काही बरोबर. नवीन नवीन मॉडेल्स आलेले आहेत ते बरोबर. पण आपल्या इंस्टाग्राम आयडीवर ओके, अपडेट मेन्शन आहेत. असतात, राईट. मेन्शन आहेत. तर मित्रांनो यांचा आयडी पण मेन्शन केला, जिथे तुम्हाला बघायला भेटेल यांच्या जशा मूर्त्या असतात किंवा ड्रेपरी होती ते तुम्हाला बघायला भेटेल लगेच. हो, आणि हा आमचा स्टॉक पण आहे. म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन राईट ऑप्शन भेटणार, कॉम्बिनेशन्स वेगवेगळे भेटणार. आणि ज्या मूर्त्या बुक होतात त्या आम्ही अशा पॅक करून सेफ ठिकाणी ठेवले जातात. म्हणजे कधी कोणाची मूर्ती गेलेली नाही, काही कधी मिसमॅच झाली नाही किंवा हँडलिंग मध्ये काही ब्रेक वगैरे झालेली नाहीये कधीच. असं म्हणजे 8 वर्षात काहीच असं झालेलं नाही. बरोबर. नाही, ते दिसतच, कारण एवढं डिटेलिंग आणि एवढं केअरफुल, म्हणजे सगळे जे आपण म्हणतो की एक सेफ्टी मेजर्स करून केलेलं आहे. जसं आता मला ह्या मूर्त्या दिसल्यात, ह्या वर्षी इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आहेत. ट्रेंडिंग मूर्त्या आहेत. राईट, आज सेम जर बनवून घ्यायची असेल तर भेटेल ना? भेटेल. हो, डेकोरेशन मध्ये पण कस्टमरला जसं सिल्क आवडतं, सिल्कचा कपडा, कोणाला वेल्वेट मध्ये हवं असेल तर आपल्याकडे पूर्ण स्टॉक आहेत. लेस त्याच्यानंतर जो आपला महाराष्ट्रीयन फेटा असतो तो गणपतीला लागतो, त्याच्यासाठी पण आपल्याकडे खूप सारे कलर ऑप्शन आहेत. आपण जे बोलतो की जरीचे फेटे आजकाल ट्रेंडिंग मध्ये, राईट, तसे पण भेटून जातात. हे आम्ही कस्टमर साठीच म्हणजे इझी जावं त्याच्यासाठी आम्ही आणून ठेवलेलं आहे. बरोबर, म्हणजे कॉम्बिनेशन पण सिलेक्ट करायला इझी. हो, कॉम्बिनेशन सुद्धा सिलेक्ट करायला इझी आहे. आणि आम्ही जर समजा आमच्याकडचे जे काही मटेरियल आहेत ते नाही आवडलं तर आम्ही कस्टमरनी सुद्धा आणून दिलं तरी आम्ही करून देतो. क्या बात आहे. मॅम, आपला टायमिंग काय असेल परत एकदा सांगा. आपला टायमिंग सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10-11 पर्यंत टायमिंग आहे. आणि जोपर्यंत गणपती बाप्पाचं आगमन होईल तोपर्यंत आपलं चालू आहे. हो, जोपर्यंत बंद नसणार नाही, कधीच बंद नसतं. परफेक्ट. तर मित्रांनो यांचा ऍड्रेस काय असेल आणखी? ऍड्रेस आपला
लिंक रोड, गांधीपेठ, चिंचवड गाव. चिंचवड बस स्टॉप पासून हार्डली 2 मिनिटावर आपलं Right. आहे shop. आणि फेमस मोरया गोसावी मंदिरापासून जवळ. राईट. तर मित्रांनो यांचं गुगल लोकेशन, कॉन्टॅक्ट नंबर सगळं मेन्शन केलंय आणि इंस्टाग्राम हँडलही मेन्शन केलंय. हो. राईट. तर खालील नंबरवर संपर्क. लॉर्ड गणेशा गणेश मूर्ती स्टॉल नक्की नक्की विजिट करा. येस, थँक्यू सो मच. पुणे गणेश उत्सवाला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. मोरया.